हॅलो फ्रेंड्स, तर संडे स्पेशल आज आपण पास्ता बनवणार आहोत। तर आज मी तुमच्यासाठी पास्त्याची रेसिपी घेऊन आले, जे प्रत्येक लहान मुलांच्या आवडीचं तसेच मोठ्यांना सुद्धा आवडतो। चला तर मग पटकन बनवूया। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करायचं, तर पास्ता घ्यायचा। एका पातेल्यामध्ये पाणी घेऊन आपल्याला त्यात पास्ता टाकायचा आहे आणि थोडंसं मीठ त्याच्यामध्ये टाकून याला एक 5 मिनिटं छानशी उकळी काढण्यासाठी आपण गॅसवर ठेवून देऊया। त्यानंतर आपण इकडं फोडणी तयार करूया। तर मी एक कढई घेतली आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा तेल ओतलेलं आहे। त्याच्यानंतर बारीक कट केलेला मी कांदा टाकलेला आहे त्याच्यात, त्यानंतर टोमॅटो टाकलेला आहे, हिरवी मिरची टाकलेली आहे आणि त्यानंतर हळद टाकून हे छानसं आपण आता मिक्स करून घ्यायचं। हे छान मिक्स करून झालेलं आहे। त्यानंतर आपला मस्त असा पास्ता सुद्धा रेडी झालेला आहे। तर आता तो पास्ता आपण छान उकळलेला, त्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आणि ते याच्यामध्ये आपण ॲड करायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर जो पास्तासोबत जो पास्ता मिक्स मसाला येतो तो आपण याच्यामध्ये वापरायचा आहे, त्याने याला एक वेगळीच टेस्ट येईल। आणि त्यानंतर हे छानसं मिक्स करायचं आणि 1-2 मिनिटं असंच ठेवून द्यायचं आणि त्यानंतर आपला खाण्यासाठी मस्त असा हा पास्ता तयार आहे। वरून मी बारीक कट केलेली कोथिंबीर टाकलेली आहे। आणि चला तर मग आपली पास्त्याची रेसिपी तयार झालेली आहे। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा।